नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं कर्जतमधून स्वागत करतो। या व्हिडिओवर जर तुम्ही क्लिक केलं असेल तर नक्कीच तुम्ही एका बजेट फ्रेंडली प्रॉपर्टीच्या शोधात असाल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे। आपण या पूर्ण रिसॉर्टची टूर घेणार आहोत आणि इथे काय काय आहे ते सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला निसर्गात राहायला आवडत असेल, जर तुम्हाला शांत एक वीकेंड घालवायचं असेल किंवा मग वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर ही जागा तुमच्यासाठीच असणार आहे। आपण आलो आहे कोथळीगडच्या पायथ्याशी असलेल्या हॅपीलँड फार्ममध्ये। मुंबईवरून मी निघालो आणि डायरेक्ट रिसॉर्टला बाईकने आलो आहे। बाईक इथे पार्क केलेली आहे। आता आपण आहोत हॅपीलँड फार्म कर्जत इथे। सो तुम्हाला जर इथे यायचं असेल तर डायरेक्ट गुगल मॅपची लिंक मी तुम्हाला व्हिडिओ खाली देतो। जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टनी यायचं असेल तर कर्जत किंवा नेरळवरून तुम्ही इथे येऊ शकता। प्रायव्हेट टॅक्सी किंवा रिक्षाने तुम्हाला इथे डायरेक्ट येता येईल। चला, चेक इन प्रोसेस झालेलं आहे। आता आपण चाललो आहे रूम बघायला। सो इथे कॉटेजेस आहेत, त्यातले एक कॉटेज आपल्याला मिळेल। हा आहे इथे स्विमिंग पूल। सो ते दाखवतो तुम्हाला। पहिलं जी रूम आहे ती बघून घेऊया। एंट्री केल्यावर इथे स्मार्ट TV आहे, कबर्ड दिलेलं आहे छोटंसं, म्हणजे आपलं बॅग्स वगैरे आपण तिथे ठेवू शकतो। बेड जिथे 3 लोक कम्फर्टेबली झोपू शकतात इतका मोठा बेड आहे। पंखा दिलेला आहे वर, इथे AC आहे, आरसा दिलेला आहे। हा आहे स्मार्ट TV। सो वायफाय पण आहे इथे। हे आहे वॉशरूम जे नीट क्लीन दिसतंय। आरसा दिलेला आहे। अरे इंटरेस्टिंग। बाल्कनी टाईप एरिया दिला आहे, म्हणजे बॅक साईड आहे। आणि इथून आपल्याला व्ह्यू बघा काय भारी आहे। हा समोर आहे कोथळीगड। सो ड्रोनमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तिथे मागे इथे पवनचक्क्या वगैरे पण आहेत। त्या आता परत दिसेनाशा झाल्यात, थोड्या वेळाने पुन्हा दिसतील। आता फ्रेश झालो आहे आणि डायनिंग एरियामध्ये आलो आहे। सो जेवणामध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगतो। व्हेजमध्ये आपल्या इथे आहे ना, बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे, राईस आहे, स्वीटमध्ये खीर आहे, चपाती आहे। त्यासोबत नॉनव्हेजमध्ये चिकन सुक्का आहे, चिकन ग्रेव्ही आहे। जर तुम्हाला स्टार्टर्स हवे असेल तर ते तुम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन ऑर्डर करू शकता। तर पनीर क्रिस्पी आहे आणि चिकन चिली आहे। सो हे आहे। आता मी हे संपवतो आणि मग आपण प्रॉपर्टी बघूया, एक्सप्लोर करूया। सो चला, स्टे ट्यून। खूप मस्त पाऊस आला आहे, भारी वाटतं आहे। असं वाटतं की जाऊन आता पावसात भिजावं, पण थोडंसं आता आराम करूया आणि मग पूलमध्ये तर जायचंच आहे, तर तेव्हा भिजणं होईलच। तेव्हा ना इथे पण किती भारी वाटतं आहे। आणि आता मगाशी जो गड दिसत होता कोथळीगड वगैरे, सगळं गायब, काहीच दिसत नाही आहे। पाऊस पडतोय मस्त। आता झोपतो आणि मग तुम्हाला भेटतो शो। चलो बाय। वातावरण भारी झालंय, एक नंबर। गुड इव्हिनिंग। चला, आता मस्त झोप झाली आहे, वातावरण खूप भारी झालं आहे। इथे हे सगळे कॉटेजेस आहेत, त्या साईडला डॉर्मेटरीज आहेत। कॉटेज तर तुम्हाला दाखवलं, डॉर्मेटरी पण दाखवतो। सध्या आता स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे, पाऊस थोडंसं येऊन जाऊन आहे। सो हा इथे ना इतका मोठा स्विमिंग पूल आहे, ज्याच्यामध्ये बेबी पूल पण बघा। हा इथे आहे, इथे म्हणजे हाईट आहे ना, मी तुम्हाला पूलमध्ये जाईन तेव्हा दाखवेनच। इथे आहे हा रेन डान्स, हे बघा या बाजूने, काय भारी वाटतंय। सो हा स्विमिंग पूल, हे कॉटेजेस आणि त्याच्या मागे तो डोंगर आहे, तिथे सगळं धुकं पसरलं आहे। सो तुम्हाला वातावरण जे आहे त्याचा अंदाज येत असेल, खूप भारी आहे, खूप भारी। रेन डान्सच्या बाजूलाच आहे ना, हा इथे एक मचान टाईप बनवलेलं आहे। हे बघा, आता मी वर आलो आहे मचानवर आणि इथून व्ह्यू बघा काय भारी वाटतंय। इथे मस्त धुक्याची चादर पसरलेली आहे, वॉटरफॉल पण दिसतात, भारी आहे। इथून आपल्याला पूर्ण प्रॉपर्टी दिसते। हे बघा, रेन डान्स पण चालू केला आहे। सो व्ह्यू भारी आहे। ऊन आता त्या बघा त्या बाजूला आलं आहे, आता सनसेट होणार आहे। या साईडला सनसेट होतो आणि इथे बघा ना मस्त अशी लाईट पडली आहे, भारी वाटतंय।
ना बऱ्यापैकी डीप आहे, एवढं डीप आहे बघा. चांगलं आहे आणि पाणी पण स्वच्छ आहे, मस्त आहे, बेस्ट आहे. आता थोडा वेळ इथे मस्त मजा करतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला. भारी वाटतंय. आणि आता बघा इथे ना असं थोडंसं बसायला गेलं मस्त वाटतंय. आणि इथून इथे ना जास्त नाही आहे डीप, एवढंच आहे, मांडी घालून बसलो आहे बघा. आणि इथून इथे पुढे इथून खाली एवढं डीप आहे, भारी आहे. या टाईपचा पूल पहिल्यांदाच बघितला आहे. आणि तिथे लहान मुलं असतील तर बेबी पूल पण आहे पुढे, ते पण दाखवतो तुम्हाला. हा बघा बेबी पूल इतकी हाईट आहे, सो इथपर्यंत आहे. जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील ना तर ते पण मस्त एन्जॉय करणार आहेत, एवढा स्पेस त्यांना मिळतो. आणि मगाशी मी जे बसलेलो ना आता ते एवढं आहे. सो लहान मुलं असतील तर भारी आहे. चलो आता मी एन्जॉय करतो. बाय. चला मस्त एन्जॉय केलं. आता चहा, मगाशी म्हटलं चहा पिईन पण मूड असं झाला की डायरेक्ट पहिलं पाण्यात उडी मारली आणि मग आता म्हटलं एकदा चहा पिऊया. सो गरमागरम चहा आलेला आहे. चहा आणि बिस्किट असतं ॲक्च्युली पॅकेजमध्ये. सो गरमागरम चहा आणि बिस्किट. सो हे खाऊन आता ते समोर व्ह्यू आहे ना इतका भारी वाटतो आहे ना की असं बघतच राहावं असं वाटतं आहे. मग जनरली समुद्राकडचा जो सनसेट असतो ना तो मला जास्त आवडतो. पण आता इथून मी जे बघतो आहे ना ते पण खूप भारी आहे. हे बघा आता इथून बघा मस्त सनसेट होतो आहे समोर, भारी वाटतं आहे. आणि वातावरण एवढं भारी आहे ना, पक्ष्यांचे आजूबाजूला आवाज, शांतता. म्हणजे वीकडेजमध्ये जर तुम्ही आलात ना तर एक नंबर बेस्ट असणार आहे. छान आहे चहा. आता आपण काय करूया, ॲक्च्युली तुम्हाला आता डॉर्मेटरी दाखवायची राहिली. काळोख होत आला, तसं टाईम जास्त नाही झाला पण आता ढगाळ वातावरण असल्यामुळे, थोडंसं पावसाचं वातावरण झाल्यामुळे काळोख थोडा लवकर वाटतो आहे. सो आता मी दाखवतो, डॉर्मेटरी दाखवतो. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या उद्या सकाळी दाखवतो. लाईट्स लागल्यात सगळ्या, वातावरण शांत आहे, थंड आहे, गारवा जाणवतो आहे. आता आपण काय करूया की इथे ज्या डॉर्मेटरीज आहेत त्या बघूया. हे कॉटेज आहेत, त्यातल्या त्या कॉटेजमध्ये आपण राहतो आहे. सो असे 6 कॉटेज आहेत आणि डॉर्मेटरी ज्या आहेत त्या 5 आहेत. तर त्याच्यातल्या आहेत ना इथे ही एक आहे, वर एक आहे आणि इथे खाली जे आहेत त्या 3 आहेत. तर त्यातली आता आपण ही खालची बघूया. एक टोटल आहे ना इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लोक ऑन बेड झोपू शकतात, इतकी कॅपॅसिटी आहे. इथे तुम्हाला AC मिळतो. सोबतच आहे ना या बाजूला वॉशरूम आहे. सो 2 वॉशरूम्स तुम्हाला मिळतात. इथे वॉश बेसिंग आहे, आरसा दिलेला आहे, स्टोरेजसाठी कपाट दिलेलं आहे. इथे एक आहे आणि त्या बाजूला एक आहे. सो जर तुमचा 10 ते 12 लोकांचा ग्रुप असेल ना तर ही डॉर्मेटरी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. आवडली मला. म्हणजे इथे ना ही जी रचना आहे ती चांगली वाटते. सो ग्रुप असेल तर मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता. हा नाईट ॲम्बियन्स बघून घ्या एकदा, भारी वाटतं आहे. मस्त शांतता आहे, पीसफुल आहे ॲक्च्युली.
मोठी डॉर्मेटरी आहे, म्हणजे जर तुमचा मोठा ग्रुप असेल ना तर तुम्ही इथे राहू शकता कम्फर्टेबली. इथे ना टोटल असे हे 7 बेड आहेत, 7 दुणे 14 आणि 7 21, म्हणजे 21 लोक आरामात इथे राहू शकतात. AC आहे सोबतच आहे ना. तुम्हाला स्टोरेजसाठी ना इथे हे असं कबाट बनवून दिलेले आहेत, म्हणजे रॅक बोलू शकतो, त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता सामान जे काय आहे ते. हे बघा मस्त आहे, म्हणजे आवडली मला ही पण. विचार करा ना, तुमचा ग्रुप आला आहे आणि तुम्ही मस्त इथे सगळे असे राहत आहे आणि इथे मध्ये गेम्स वगैरे काहीतरी खेळत आहे. बाहेर तर ग्राउंड आहेच, पण सोबत इथे पण तुम्ही गेम्स वगैरे खेळू शकता मस्त. आणि AC आहे, महत्त्वाचं म्हणजे AC तुम्हाला मिळतो, सो एन्जॉय करू शकता मस्त. इथे ना वॉशरूम जे आहेत ना तिथे 1 2 3 आणि 4, म्हणजे मोठा ग्रुप असेल तर काहीच चिंता करायची तुम्हाला गरज नसणार आहे. वॉशरूम पण जे आहेत ना ते नीट आणि क्लीन दिसत आहेत. विथ तुम्हाला गीझर मिळतो, म्हणजे प्रत्येक वॉशरूममध्ये. एकदा इथून हा व्ह्यू पुन्हा एकदा बघून घ्या, मस्त आहे, आवडली मला. 100 ते 150 लोक आहेत ना इथे आरामात राहू शकतात. मला वाटतं इथे ना 5 डॉर्मेटरीज आहेत, 6 फॅमिली रूम जे आपण कॉटेजेस बघितले ते आहेत. सो तुमचा जो ग्रुप येतो आहे ना तर मस्त एन्जॉय करू शकतो. प्रत्येक ग्रुप साईजनुसार इथे वेगळे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. जसं ह्याच्या अगोदरची आपण डॉर्मेटरी पाहिली ती मला वाटतं एक 10 ते 12 लोकांचा ग्रुप असेल तर ती बेस्ट होती. ही 20 ते 25 लोकांचा ग्रुप असेल तर बेस्ट असणार आहे. थोडाफार वरखाली तुम्हाला जर करायचं असेल तर एक्स्ट्रा गाद्या पण इथे दिल्या जातात. दुसरी गोष्ट म्हणजे एक महत्त्वाचं मला म्हणजे आवडलं की इथे 4 वॉशरूम्स आहेत. म्हणजे मोठी डॉर्मेटरी जरी असली तरी त्या कधी कधी काय होतं वॉशरूम्स कमी असतात. सो इथे वॉशरूम्स चांगले आहेत, 4 वॉशरूम्स दिलेले आहेत. अगोदरची जी डॉर्मेटरी होती तिथे 2 वॉशरूम्स होते. 10 ते 12 लोकांसाठी 2 वॉशरूम मला असं वाटतं सफिशियंट असतील. चलो आता 9 वाजून गेले आणि आता आम्ही जेवायला आलो. सो डायनिंग एरियामध्येच आहे जेवण. सो तुमच्या पॅकेजमध्ये आहे ना तुम्ही आलात की लंच असतं, त्यानंतर संध्याकाळी चहा असते, रात्रीचं जेवण असतं आणि सकाळी नाश्ता असतो. सो आता जेवण आलं आहे, सो व्हेजच ऑर्डर केलं आहे, म्हटलं व्हेजच खाऊया. नॉनव्हेजमध्ये चिकन जे असतं ते चेंज होईल, म्हणजे चिकन दुपारी जे सुक्का आणि ग्रेव्ही होतं तर त्याच्याबदली बटर चिकन किंवा अदर ऑप्शन असतात चिकनमध्ये. आता आपण व्हेजमध्ये काय आहे ते सांगतो. सो भात आहे, मटर पनीरची भाजी आहे, डाळ आहे आणि आता भाकरी आहे. दुपारी चपाती होती तर आता भाकरी आहे. आणि स्वीटमध्ये दुपारी खीर होती, आता आहे पायनॅपल शिरा. सो चलो हेच आहे. मी याच्या अगोदर आता थोडा वेळ कॅरम खेळलो. सो यांच्या इथे इंडोर गेम्समध्ये कॅरम आहे, किंवा तुम्हाला जर चेस वगैरे खेळायचं असेल तर ते पण आहे. तर मस्त कॅरम खेळलो अर्धा तास वगैरे आणि आत्ता हे जेवतो आणि झोपणार आहे. सकाळी भेटूया मग. आता अजून आहे बऱ्यापैकी आहे अजून काय काय, तर ते तुम्हाला उद्या दाखवतो. सो चलो, गुड नाईट. गुड मॉर्निंग. मस्त झोप झाली, वातावरण मस्त थंड होतं रात्री, भारी वाटलं आणि एक पीसफुल, म्हणजे अशी झोप खरंच मुंबईसारख्या ठिकाणी तर आपल्याला मिळत नाही. सो नक्कीच बरं वाटतंय, झोप पूर्ण झाली आहे, फ्रेश झालो आता. सो आता नाश्ता करायला जाऊया. नाश्त्यामध्ये काय आहे ते बघूया. बाहेरचं वातावरण बघा ना किती भारी वाटतंय, पीसफुल आहे. मी तर म्हणेन तुम्ही वीकडेजमध्ये आलात ना तर खूप भारी असणार आहे. आता आपण काय केलं आहे, नाश्ता जो आहे तो इथेच सांगितलं आहे. सो आपण तिथे बसूया मचानमध्ये आणि तिथे नाश्ता करूया. आजूबाजूचा व्ह्यू तिथून तुम्हाला मी दाखवतो. इथे आहे ना स्पीकर्स पण आहेत, सो ब्लूटूथने कनेक्ट करू शकता आणि तुम्ही एन्जॉय करू शकता. हे बघा इथून जो व्ह्यू आहे ना, माउंटन व्ह्यू, या रिसॉर्टची खासियतच आहे की आजूबाजूला मस्त असं पूर्ण ग्रीनरी आहे. हे बघा सर्व बाजूनी माउंटन्स. ड्रोन शॉटमध्ये तुम्हाला अंदाज आलाच असेल तसं तर. सो आता आहे ना नाश्ता येतो आहे, सो इथे बसून आपण नाश्ता करूया
सो नाश्त्यामध्ये पोहे आहेत, पोहे आणि चहा आहे. सो जर तुमचा मोठा ग्रुप असेल ना तर तुम्हाला भुर्जी आणि मिसळचा पण ऑप्शन असतो. आता तर आपण पोहे सांगितलेले, सो पोहे आले. चांगलं. आता आपला नाश्ता झाला, आपण तिथे वर नाश्ता केला. इथे ना वॉशरूम्स पण आहेत 2. सो जर तुम्ही पूलमध्ये जाता तर इथे वॉशरूम्स पण तुम्ही यूज करू शकता. आता आपण खाली जाऊया. सो इथे आहे ना 2 लॉन आहेत. म्हणजे जर तुमचा ग्रुप येत असेल, तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर इथे हे 2 लॉन आहेत, बऱ्यापैकी मोठे आहेत. मी ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे की किती मोठे आहेत ते, तुम्हाला अंदाज येईल. तुम्हाला जर क्रिकेट किंवा आउटडोअर गेम्स खेळायचे असतील तर इथे हा छोटासा ग्राउंड आहे, तिथे तुम्ही खेळू शकता. आपण जे काल डॉर्मेटरीज पाहिल्या त्या इथली एक डॉर्मेटरी पाहिली जी छोटी होती आणि ही जी पाहिली ती मोठी होती. जर तुम्हाला कॉर्पोरेट आउटिंग किंवा असं काही इव्हेंट प्लॅन करायचं असेल जिथे तुम्हाला हॉलची पण गरज लागणार आहे तर AC हॉल आहे इथे वर. लहान मुलं जर तुमच्यासोबत असतील तर इथे छोटासा गार्डन एरिया देखील आहे जिथे तुम्ही म्हणजे तुमची लहान मुलं जर असतील तर ते पण मस्त एन्जॉय करू शकतात. सो इथे हा गार्डन एरिया हे बघा. आता थोडा पाऊस पडून गेला आहे, सो ओलं आहे, पण तुम्हाला एक अंदाज येईल की तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी पण इथे एक छोटा ॲक्टिव्हिटी एरिया आहे जिथे ते पण एन्जॉय करू शकतात. आता आपण वर आलो आहे, सो वरून व्ह्यू तुम्हाला दाखवतो. इथून पूर्ण रिसॉर्टचा टॉप व्ह्यू तुम्हाला इथून दिसेल. सोबतच आहे ना इथे हा बघा, इथून कोथळीगडचा एक भारी व्ह्यू तुम्हाला मिळतो. सो काल धुकं आलेलं तर तिथे पवनचक्क्या दिसत नव्हत्या, आता दिसत आहेत. समोर कोथळीगड आहे आणि हा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या इथूनच असं आपल्याला ट्रेक करून तिथे जायचं असतं. सो तो ट्रेक तुम्ही केला नसेल तर व्हिडिओ मी दिलेला आहे. 1-2 वर्षापूर्वी मी इथे ट्रेक केलेला, सो त्याचा व्हिडिओ आहे, तुम्हाला एक अंदाज येईल. सोबत इथून हा एक टॉप व्ह्यू रिसॉर्टचा. आता आपण थोडंसं प्राईसबद्दल बोलूया. सो इथे जर तुम्हाला यायचं असेल तर इथे डे आउटिंगचा पण पॅकेज आहे आणि स्टेचा पण पॅकेज आहे. सो इथे जर तुम्हाला यायचं असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 6, 900 रुपये पर पर्सन इन्क्लुडिंग फूड असणार आहे, ज्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी चहा असेल, मग चेकआउट असेल तुमचा. 900 रुपये पर पर्सन रेट असेल. जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर वीकडेज असेल तर वीकडेजमध्ये 1700 रुपये पर पर्सनमध्ये तुम्ही स्टे करू शकता आणि वीकेंडला 2000 रुपये पर पर्सनमध्ये स्टे करू शकता. पॅकेज सेम राहणार आहे. पॅकेजमध्ये तुम्हाला दुपारीचं चेक इन असतं, दुपारचं जेवण, संध्याकाळी चहा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता असतो. जर तुम्हाला म्हणजे तुमचं टायमिंग ॲडजस्ट करून हवं असेल तर अवेबिलिटी असेल तर ते ॲडजस्ट करून देतात. सो तुम्हाला कॉल करून त्यांना विचारावं लागेल. सो त्यानुसार ते टाईम ॲडजस्ट करून देऊ शकतात, चेक इन चेकआउट टाईम. सो ते तुम्ही कॉल करून विचारा. कपलसाठी इथे 4000 रुपये वीकडेजचे आणि वीकेंडला 5000 रुपये, म्हणजे 2000 रुपये पर पर्सन वीकडे आणि 2500 रुपये पर पर्सन वीकेंडचे रेट असणार आहेत कपलसाठीचे. म्हणजे जे आपण कपल कॉटेज राहिलो, म्हणजे आपण जे राहिलो त्या कॉटेजमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर चार्जेस, आणि ग्रुप असेल तर जे मी रेट सांगितले ते व्हिडिओखाली मी सर्व रेट दिलेले आहेत, तुम्ही जाऊन एकदा चेक करा. इथे कसं यायचं त्याची गुगल मॅपची लोकेशन पण मी व्हिडिओखाली दिलेली आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा किंवा नंबर दिलेला आहे त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता आणि बुक करू शकता. सो चलो, आता इथून मुंबईच्या दिशेने जाणार आहे. बाईकने जाणार आहे तर 3-3.5 तासाचा प्रवास असणार आहे. सो चलो, बाय.